नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढील टॉपिक जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे कशाच्या रिगार्डिंग, तर 12वीचे जे टॉपिक्स आहेत कशाच्या ऑर्गॅनिक कन्सेप्टच्या रिगार्डिंग, तर त्यासाठी हा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणता टॉपिक बघायचा आपल्याला? बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्या बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिकमधून क्वेश्चन येणारच आहेत. प्लस हा टॉपिक जर आपल्याला व्यवस्थित समजला तर ह्याच्या रिगार्डिंग पुढचा जो टॉपिक आहे हायड्रोकार्बन किंवा जे 12वीचे सगळे टॉपिक्स असतील ज्याच्यामध्ये कार्बोझॅलिक ॲसिड, इथर, इस्टर, अल्कोहोल, फेनॉल, ह्या सगळ्या टॉपिकसाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा टोटली बेसिक पार्ट आहे कशाचा? ऑल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जेवढे टॉपिक्स आहेत त्या सगळ्या टॉपिकसाठी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो हा बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ह्याच्या रिगार्डिंग आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहेत. ह्या सर्व कन्सेप्टवर आधारित काय आपल्याला एम-एस-टी सी-ई-टीचे जे प्रिव्हियस PYQ ह्या कन्सेप्टवर येणार आहेत. आपल्याला बघा बेसिक इन्फॉर्मेशन काय असते तर ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. चला, पहिल्यांदा काय दिलेलं आहे तर डिफरंट रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक. ओके, रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता वेगवेगळं रिप्रेझेंटेशन काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. म्हणजे काही 2 डायमेन्शनलमध्ये येतील, काही 3 डायमेन्शनलमध्ये येतील. मग 2 डायमेन्शनलमध्ये स्ट्रक्चर कसं लिहायचं, 3 डायमेन्शनलमध्ये कसं स्ट्रक्चर लिहायचं ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. बघून घेऊ आपण वन बाय वन. चला, पहिल्यांदा काय सांगितलं बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल. काय करायचं आपल्याला? रिप्रेझेंटेशन कुणाचं? ऑर्गॅनिक मॉलिक्युल. ऑर्गॅनिक मॉलिक्युल आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ऑर्गॅनिक मॉलिक्युल काय कशाचं रिप्रेझेंटेशन आहे? 2D मॉलिक्युल. ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं आहे पण ते कोणतं आहे आपल्याला? तर ते करायचं आहे 2D मध्ये. म्हणजे 2D म्हणजे काय असणार आहेत तर 2 ॲक्सिस असतील. काय असतील? 2 ॲक्सिस. म्हणजे कोणते? एक्स ॲक्सिस असेल आणि काय असेल? वाय ॲक्सिस असेल. ह्या 2 ॲक्सिसच्या थ्रू एखादं स्ट्रक्चर तयार होत असेल एक्स आणि वाय ॲक्सिसच्या थ्रू, तर त्याला आपण काय म्हणतो? 2 डायमेन्शनल म्हणतो. 3 डायमेन्शनला किती ॲक्सिस असतात तर 3 ॲक्सिस असतात. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस या 3 डायमेन्शनच्या थ्रू जर आलं तर त्याला आपण 3 डायमेन्शनल म्हणतो. काय म्हणतो त्याला? 3 डायमेन्शनल. मग आपल्याला काय बघायचं? 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघायचं आहे. ह्या 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये बघा कोणकोणते फॉर्म आहेत. एक आहे डॅश फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? डॅश फॉर्म्युला. दुसरा जो फॉर्म्युला आहे तर बॉन्ड लाईन, त्यालाच काय म्हटलं जातं? झिगझॅग फॉर्म्युला. आणि थर्ड जो फॉर्म्युला आहे त्याला काय म्हटलं जातं? कंडेन्स फॉर्म्युला. त्याला काय म्हटलं? कंडेन्स फॉर्म्युला. आता तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल की एखादा फॉर्म्युला दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल राईट द कंडेन्स फॉर्म्युला, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कंडेन्स फॉर्म्युला, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज डॅश फॉर्म्युला किंवा बॉन्ड फॉर्म्युला. याच्या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. खूप सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड आहे असं काही नाही, खूप सिंपल आहे. बघा, तर एखादा मॉलिक्यूल दिला तुम्हाला, कोण दिला तर ब्युटेन दिला. काय दिला? ब्युटेन. आता ब्युटेन जर दिला असेल, ब्युटेन म्हणजे किती कार्बन आपल्याला माहिती आहेत? किती आहेत रे ब्युटेनमध्ये? तर ब्युटेनमध्ये 4 कार्बन होतं. बघा, म्हणजे काय तयार करणार आपण? CH3, CH2, CH2 आणि काय लायला? CH3. हे काय तयार झालं? ब्युटेन तयार झालं. ओके, आता मी काय केलेलं आहे की सेपरेट लिहिलेलं आहे, फक्त इतकंच काम केलं आहे, बाकी विशेष काय काम केलेलं नाही. कार्बन किती आहेत? 4 आहेत. मी 4 ॲज इट इज कार्बन लिहिले. 1 2 3 4. ओके, एका कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन आहेत. म्हणून 3 हायड्रोजन मी ॲड केले. H H H. इथं हायड्रोजन 1, इथं हायड्रोजन 1, इथं 1, इथं 1 1 2 आणि काय आलं? 3. बस. फक्त काय केलं बघा, हा कार्बन आहे, कार्बनवर 3 हायड्रोजन, या कार्बनवर 2, या कार्बनवर 2. हे जे स्ट्रक्चर तयार झालं ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणलं? डॅश फॉर्म्युला म्हटलं. काय म्हणलं त्याला? डॅश फॉर्म्युला. आता डॅश फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला. कशामध्ये करायचं आहे? झिगझॅग फॉर्म्युलामध्ये. कशामध्ये? झिगझॅग फॉर्म्युला. आता झिगझॅग फॉर्म्युला बघा कसा की काय करायचं आपल्याला? हाच फॉर्म्युला मी कन्वर्ट करतोय, लक्षात घ्या. म्हणजे काय करेल तुम्हाला समजेल की आता ह्याच्यामध्ये इथं ब्युटेन दिलेलं आहे, तिथं प्रोपेन दिलेलं आहे, तिथेही प्रोपेन दिलेलं आहे. पण आपण एकच फॉर्म्युला काय करू? कन्वर्ट करून मग आपल्याला समजेल काय होतं ते. ओके, हा फॉर्म्युला आहे ब्युटेनचा. किती कार्बन आहेत? 1 2 3 4. बघा, पॉईंट घेतला मी, काय झाला बघा इथं. काय झालं? 1. बघा, हा पॉईंट आहे म्हणजे इथं काय झालं? 1 कार्बन आहे. हा सेकंड, हा थर्ड, हा काय झाला? 4th. म्हणजे ह्या ठिकाणी जे दिसतंय आपल्याला
तर ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, तर तो कार्बन प्रेझेंट आहे. ती लिहायची गरज नाही आपल्याला, बॉन्ड लाईनमध्ये किंवा झिगझॅग फॉर्ममध्ये तिथं कार्बन लिहायचं नाही, पण आपल्याला समजण्यासाठी सांगतोय. काय, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, 4 कार्बन आहे आणि याला हायड्रोजन नाही दाखवले, तर कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. याचा अर्थ ती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी कुणाची मदत घ्यायची आहे, हायड्रोजनची मदत घ्यायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर कंप्लीट करायचं. म्हणजे झिगझॅग फॉर्म्युला जर विचारला तर काय आला, अशा पद्धतीचा झिगझॅग फॉर्म्युला, याचं नाव काय झालं, ब्युटेन झालं. त्याचं कंडेन्स फॉर्म्युला बघायचं आपल्याला, तोच काय करायचा, कंडेन्स फॉर्म्युला, जो आता या ठिकाणी बघितला आहे मी. कोण बघितला, ब्युटेन. बघा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा जो काय ब्युटेन आहे, याचं ब्युटेन तयार करायचं असेल तर मला काय करावं लागलं असतं, इथं 1 2 3 आणि याला काय करावं लागलं, असं करावं लागलं असतं. हे काय तयार झालं असतं, ब्युटेन तयार झालं असतं. ओके, या ठिकाणी कंडेन्स फॉर्म्युला विचारलेला आहे. तर कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, बघा ब्युटेनचाच कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला करूया आपण. ब्युटेनचा फॉर्म्युला आपण लिहिला काय, CH3 CH2 CH2 आणि काय केलं, CH3. सिमिलर ग्रुप जे असतात, सिमिलर ग्रुप ते फक्त एका बॉक्समध्ये आणायचे, एकत्र आणायचे. बघा या ठिकाणी CH2 ग्रुप आहे, या ठिकाणी CH2 ग्रुप आहे. मग मी काय करणार, हे 2 CH2 ग्रुप एकत्र आणले, काय केले, CH2. पण आता किती एक ग्रुप आहेत, 2 आहेत. म्हणून ह्याला काय केलं, ब्रॅकेटला काय केलं, 2 न मल्टिप्लाय केलं आणि पुढं काय झालं, CH3. ह्याला म्हटलं जातं कंडेन्स फॉर्म्युला. ह्याला काय म्हणायचं, कंडेन्स फॉर्म्युला. किंवा आपण समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं, पेंटेन घेतलं. काय घेतलं आपण एक्झाम्पल, पेंटेन, एन पेंटेन घेतलं. बघा काय तयार झालं, CH3 CH2 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 आणि काय घेतलं आपण, CH3. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, एन पेंटेन आहे ॲक्च्युली स्ट्रक्चर आणि याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. CH2 बघा किती आहेत, किती आहेत, 3 CH2. किती आहेत, CH2 3 CH2. मग मी काय केलं बघा, की CH3 डॅश CH2, आता किती आहे, 3. मग ह्याला ब्रॅकेट टाकलं, ह्याला किती लिहिलं, 3 आणि मग काय लिहिलं, CH3. हा त्याचा काय झाला, कंडेन्स फॉर्म्युला झाला. काय झाला याचा, कंडेन्स फॉर्म्युला. मग अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर दिलेला जाईल, फॉर्म्युला दिला जाईल. फॉर्म्युलेचं डॅश स्ट्रक्चर किंवा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर किंवा कंडेन्स फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाईल. ओके, ह्याच्यामध्ये तयार होतं का, तर नाही. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे स्ट्रक्चर इथं CH2 आहे किंवा हा कोण होता, प्रोपेन होता, तर याचं तयार होत नाही. ते तयार व्हायला चालू होईल कुठून, ते ब्युटेनपासून तयार होईल. काय होणार आहे, ब्युटेनपासून. ओके, तर या कंडेन्स फॉर्म्युलामध्ये हे लक्षात ठेवा, एक काय झालं आपल्याला, प्रोपेन आहे तर याच्यामध्ये तयार होत नाही. तो कशामध्ये तयार होतो, तो ब्युटेनपासून स्टार्ट होईल, ब्युटेन. आता हे जे स्ट्रक्चर दिलेलं होतं ते कशाचं होतं, तर ते आहे ब्युटेन्स. हे काय, आणि हा जो आहे कंडेन्स फॉर्म्युला तो कोण आहे, तो आहे पेंटेन. काय आहे तो, पेंटेन. समजलं, काय अडचण आहे का, 2D स्ट्रक्चर, डॅश फॉर्म्युला, झिगझॅग फॉर्म्युला, झिगझॅगलाच काय म्हटलं, बॉन्ड लाईन म्हटलं आणि त्यानंतर काय म्हटलं, कंडेन्स फॉर्म्युला. काय अजून विचारलं जातं सांगतो तुम्हाला, असं एखादं स्ट्रक्चर दिलं जाईल, इथं OH वगैरे असं काहीतरी लिहिलं जाईल आणि याचं IUPAC नॉमेनक्लेचर विचारलं जाईल. ते काय आलं पाहिजे. मग कशावर आलं ते, झिगझॅग किंवा कशावरून, बॉन्ड लाईन. मग काय करणार आपण त्यासाठी, तर कार्बन काउंट करणार. किती आलं, 1 2 3 आणि किती आलं, 4. 4 कार्बन म्हणजे काय मिळालं आपल्याला, ब्युटेन. 4 कार्बन म्हणजे काय मिळालं, ब्युटेन. नंबर द्यायचे 1 आणि 2. 2 नंबरला काय झाला, OH ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे काय झालं, 2 ब्युटॅनॉल तयार झालं. काय तयार झालं, 2 ब्युटॅनॉल किंवा ब्युटेन 2 ऑल. मग अशा पद्धतीचं क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जाईल, त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर विचारलं जाईल. ओके, अशा पद्धतीचं 2 डायमेन्शनल आहे, डॅश फॉर्म्युला, बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला आणि कंडेन्स फॉर्म्युला. लॉंग फॉर्म्युलाचं आपल्याला काय करायचं आहे, शॉर्ट फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याला आपण कंडेन्स फॉर्म्युला म्हटलं. ओके, आता जे 2D बघितलं, आता आपल्याला 3D बघायचं आहे. 3D मध्ये बघा, मग अशी एखादं स्ट्रक्चर बघितला, त्याच पद्धतीचे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं वेज फॉर्म्युला. काय म्हटलं त्याला, वेज फॉर्म्युला. तर वेज फॉर्म्युलामध्ये काय होतं आहे बघा, की वेज फॉर्म्युला जो आहे तर ह्याच्यामध्ये इथं दाखवतो तुम्हाला वेगवेगळं स्ट्रक्चर ड्रॉ करून. हा C घेतला, इथं डॉटेड दाखवले, इथं समजा COOH दाखवले याने, ते ॲज इट इज घेऊ आपण. इथं तुम्हाला क्लिअर करून दाखवतो. इथं कोण आहे, OH आहे, इथं EH आहे आणि इथं कोण आहे, CH3 आहे, इथं CH3 पाहिजे. ओके, आणि मग आता हे जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, हे डॉटेड लाईन जे दिसते आपल्याला, काय दिसते, डॉटेड लाईन, याचा अर्थ तो काय आहे, बिलो प्लेन आहे. काय आहे, बिलो प्लेन आहे. आणि जो आभा, हे डार्क लाईन दिसते आपल्याला, ते म्हणजेच काय, वेज
लाईन त्याला म्हणलं जातं अबाव द प्लेन. म्हणजे बघा हा जो हात आहे माझा, हा काय झाला, एक प्लेन तयार झाला. ओके. आणि ह्याच्या वर एखादा मॉलिक्यूल असेल तर त्याला म्हणलं जातं अबाव द प्लेन, आणि जो खाली असेल त्याला काय म्हणलं जातं, बिलो द प्लेन म्हणलं जातं. ओके. आणि समजा ह्याच्यामध्येच समजा काय झालं असतं, या ठिकाणी रेग्युलर ॲरो असतं आपला, तर याचा अर्थ इन द प्लेन म्हणायचं. काय म्हणायचं याला, इन द प्लेन. बघा नीट समजून घ्या. जर डॉटेड लाईन असेल, डॉटेड लाईन, तर आपण बिलो द प्लेन म्हणायचं. डॉटेड लाईन असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, बिलो द प्लेन. जर व्हेज लाईन असेल या पद्धतीची डार्क लाईन, तर आपल्याला म्हणायचं अबाव द प्लेन आहे. तो काय आहे, अबाव द प्लेन आहे. आणि सेम लाईन असेल अशी तर ह्याला म्हणलं जातं इन द प्लेन. काय म्हणलं जातं, इन द प्लेन. म्हणजे आपल्याला काय मिळालं, प्लेनमधलं मिळालं, वरचा मिळाला, खालचा मिळाला. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 3D स्ट्रक्चर मिळालं. काय मिळालं, 3D स्ट्रक्चर. याच्यामध्ये समजून घेऊ आपण. हा डॉटेड लाईन दाखवली, याचा अर्थ हा काय झाला, बिलो द प्लेन झाला. हा जो काय दिलेला आहे, हा जो काय झाला, अबाव द प्लेन झाला. काय झाला, अबाव द प्लेन. म्हणजे व्हेज फॉर्म्युला 3D मध्ये मग आपल्याला की इलेमेंट आहे तो 3 डायमेन्शनल आपल्याला दिसतो. अबाव कोणता आहे, बिलो कोणता आहे, प्लेनमध्ये कोणता आहे, तर हे आपल्याला समजतं. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, व्हेज फॉर्म्युला 3D फॉर्म्युला आहे. ओके. त्यानंतर बघा न्यूमॅन प्रोजेक्शन आहे. न्यूमॅन प्रोजेक्शनवर पण मागच्या क्वेश्चन्स विचारलेले होते, त्यामुळं तो पार्ट जरा समजून घ्यायचा आहे जास्त, कारण ह्या दोन्हीपेक्षा जास्त क्वेश्चन त्या न्यूमॅन प्रोजेक्शनवर विचारलेला आहे. तर काय विचारलेला आहे, तो सर्कलमध्ये तयार केलं जातं. बघा न्यूमॅन प्रोजेक्शन जो दिलेला आहे त्यामध्ये कसं आहे स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला. तर अशा पद्धतीचं बॉन्ड तयार झालं. ह्या ठिकाणी कार्बन आहे, समोर हा पॉईंट जो दिसतोय ह्या पॉईंटला काय आहे, कार्बन आहे. त्याच्या बरोबर पाठीमागच्या साईडला पण काय कार्बन आहे. म्हणजे समोरून पाहत असताना मला फक्त एकच कार्बन दिसेल, त्या पाठीमागचा कार्बन दिसणार नाही. तसंच न्यूमॅन प्रोजेक्शनमध्ये आहे. हा जो सर्कल आहे या ठिकाणी जो पॉईंट दाखवलेला आहे, या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे, तर कार्बन प्रेझेंट आहे. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, कार्बन. आणि या कार्बनला समजा मी दाखवतो तुम्हाला, स्ट्रक्चरच दाखवतो आणि मग कसं तयार झाले. कार्बन आहे आणि कार्बनला काय अटॅच झालेलं आहे, इथं हायड्रोजन अटॅच आहे, इकडं हायड्रोजन अटॅच आहे, इकडं हायड्रोजन अटॅच आहे. कार्बनला 3 बॉन्ड असतात आणि ह्या बरोबर कार्बनच्या पाठीमागं हा बॉन्ड प्रेझेंट आहे, तो आपल्याला दिसत नाही. त्या कार्बनच्या बरोबर पाठीमागं, त्या कार्बनच्या बरोबर पाठीमागं पण कार्बन आहे, तो कार्बनच्या पाठीमागं कार्बन दिसत नाही. आणि त्याच्या पाठीमागं हायड्रोजनच्या पाठीमागं बरोबर हायड्रोजन आहे, तो दिसत नाही. पण दाखवण्यासाठी इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. आणि हा जर मी रोटेट केला 60 डिग्रीमध्ये, किती डिग्रीमध्ये, 60 डिग्रीमध्ये काय केला, रोटेट केला, तर स्ट्रक्चर कसं तयार होतंय बघा. आता हे लाल कलरचे हायड्रोजन दिसतात ते काय झाले, रोटेट झाले. म्हणजे इथं आला हायड्रोजन, इथं आला हायड्रोजन, इथं आला हायड्रोजन. ओके. अशा पद्धतीचं काय दिसतं आपल्याला, स्ट्रक्चर दिसतं. ही न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला पण कसं आहे, 3 डायमेन्शनल आहे. आपल्याला तिन्ही ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस सुद्धा आपल्याला याच्यातून समजतं. ओके. न्यूमॅन प्रोजेक्शन, तर तुम्हाला सर्कल आहे, कार्बन त्या सर्कलमध्ये एक्झिस्ट करतोय, हायड्रोजन आहेत, तर अशा पद्धतीचं काय विचारलं तुम्हाला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिगार्डिंग टू दिस, तर ते काय असणार आहे, न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. तो काय, न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. पुढचं आपल्याला फिशर प्रोजेक्शन बघायचं आहे. ते काय, डायरेक्टली क्रॉस आहे. हाच फॉर्म्युला मी फिशरमध्ये जर लिहिला असता तर काय तयार झाला असता, इथं OH आहे, इथं कोण आला, COOH आहे, इथं आला CH3 आणि इथं काय आलं, H. तर हे काय, सेम ॲज इट इज. व्हेजचा फॉर्म्युला मी कशामध्ये कन्वर्ट केला, फिशरमध्ये कन्वर्ट केला. पुढचा आपल्याला काय बघायचं आहे, की सोहॉर्स बघायचं आहे. आता सोहॉर्स फॉर्म्युला जो दिलेला आहे तो दोन्ही फॉर्मेशनमध्ये येतो, 2 फॉर्ममध्ये येतो बघा. तर डायरेक्टली लाईन ड्रॉ करायची, याचा अर्थ 2 कार्बनमधला तो बॉन्ड आहे. काय, 2 कार्बनमधला बॉन्ड. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, तर बघा या ठिकाणी कार्बन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, कार्बन. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, कार्बन प्रेझेंट आहे. ओके. आता कार्बनला आपल्याला काय दाखवायचे, बॉन्ड दाखवायचे. मग 1 2 3 आणि हा 4, 1 2 3 आणि हा 4. ओके. 4 कार्बन झाले, 4 कार्बन झाले, म्हणजे सॉरी 4 बॉन्ड तयार झाले कार्बनला. त्याला हायड्रोजन अटॅच केला मी, इथं हायड्रोजन, हायड्रोजन, इथं हायड्रोजन. हे जे स्ट्रक्चर दिसतं त्याला आपल्याला म्हणलं जातं सोहॉर्स फॉर्म्युला. काय म्हणलं त्याला, सोहॉर्स फॉर्म्युला. ह्या सोहॉर्स फॉर्म्युलामध्ये मी काय करू शकतो, हा परत आता टोटल बघितलं तर काय झाला, 360 आहे आणि तो मी काय केला, 180 ने
काय केला, रोटेट केला. काय केला, 180ने काय केला, रोटेट केला. म्हणजे हा समजा हा सेम, हा कॉन्स्टंट ठेवला, हा जर रोटेट केला तर काय होणार आहे, हा हायड्रोजन वर जाईल, म्हणजे ह्या टाईपचे स्ट्रक्चर तयार होईल. बघा कसं होते बघा, या टाईपचं स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे आता याला काय अटॅच करायचे, हायड्रोजन अटॅच करायचे. तर हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, म्हणजे हा कुठं आला, इथं आला. हा कुठं जाईल, इथं जाईल. आणि हा कुठं जाईल, इथे जाईल. आले स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जाईल. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे न्यूमन प्रोजेक्शनवर विचारलेले आहेत. तरी देखील मग ते व्हेज फॉर्म्युला म्हणजे बिलो द प्लेन अबो द प्लेन कोण आहे असं जर विचारलं तरी सुद्धा ते आपल्याला आलं पाहिजे. सिंपल आहे, याच्यात काय अवघड आहे असं मला वाटत नाही. पण थोडंसं तुम्ही जर वाचलं तर ते इझिली होऊन जाईल. चला पुढचा आपल्याला बघायचा आहे, हा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, काय बघायचा आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आपल्याला काय बघायचे, टाईप्स बघायचे आहेत. ओके, हा दिला डाटा, कारण तुम्हाला हे जर स्क्रीनशॉट काढलं तर डायरेक्टली समजेल. बघा आपले जे दिलेले पीपीटी आहेत, त्या तयार केलेले पीपीटी आहेत, तेवढ्याचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला अबाउट 95% पडतील. कारण हे जे कन्सेप्ट आहेत आपण ते कन्सेप्ट सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याच कन्सेप्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. हा फक्त क्वेश्चन फिरवून विचारतील. आपण जे क्वेश्चन घेतले तेच क्वेश्चन्स येतील, फक्त ते सेंटेन्स काय पुढं मागं केलं जाईल, फिरवून क्वेश्चन विचारले जातील. तर हे सगळ्याचे आन्सर या पीपीटीमध्ये तुम्हाला सापडेल. असा कोणताही क्वेश्चन नाही की याच्यात पीपीटीमध्ये त्याचा आन्सर नाही, असं होणार नाही. कारण ह्या सगळ्याच कन्सेप्टवर आपण जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, जे विचारलेले आहेत खूप वेळा, त्याच कन्सेप्ट घेऊन आपण काय चाललेलं आहे, पुढे चाललेलो आहे. जे आपल्याला काय करायचं आहे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे. आपल्याला डाटा काय आहे, जो 100% गरजेचा आहे तोच डाटा याच्यामध्ये आहे, ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत असाच डाटा आहे. आणि आता इथून पुढचा आपण लेक्चरमध्ये जर आपण बघितलं काय बघणार, आपण हे जे PYQ पाहणार आहेत, क्वेश्चन्स MCQ क्वेश्चन्स बघणार आहे. आणि ते सोडवत असताना आपल्याला समजणार की हा नाही, सगळे क्वेश्चन्स काय आहेत, ह्या कन्सेप्टवरच आधारित आहेत. त्यामुळे हा जरी पार्ट जर केला तुम्ही तरी अबाउट 95% तुम्हाला 100% भेटण्याची खात्री सांगतो. चला ऑर्गॅनिक कंपाऊंड बघू आपण. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये पहिला जो टाईप आहे, पहिले दोन टाईप्स, त्याला काय म्हणले बघा, असायक्लिक और ओपन चेन और ॲलिफॅटिक काय म्हणले. आणि दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं सायक्लिक और क्लोज चेन और काय सांगितले, रिंग कंपाऊंड्स. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये असायक्लिक किंवाच ओपन चेन म्हणले, त्यालाच ॲलिफॅटिक म्हणलेलं आहे. आणि दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणलं सायक्लिक किंवा इनक्लोज, किंवा त्याला काय म्हणलं, रिंग कंपाऊंड. जे आता रिंग म्हणजे काय, तर फॉर्मेशन काय झाली पाहिजे, रिंग तयार झाली पाहिजे. काय तयार झाली पाहिजे, रिंग तयार झाली पाहिजे. बघा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीची रिंग तयार झाली. हे काय, सायक्लोब्युटेन आहे. हा काय झाला, सायक्लोप्रोपेन झाला. किंवा अशा पद्धतीची रिंग तयार झाली, हा काय झाला, सायक्लोहेक्झेन. याच्यामध्ये काय केला, बॉन्ड तयार केला, बेन्झीन तयार झाली. म्हणजे काय झालेलं आहे की ती रिंग फॉर्मेशन झालेली आहे. काय झालेलं आहे, रिंग फॉर्मेशन. म्हणून त्याला काय म्हणलं, रिंग कंपाऊंड. ओके, ह्याच्यामध्ये रिंग फॉर्मेशन आहे का, तर नाही. ते काय पाहिजे, विदाउट रिंग. म्हणजे काय झालं पाहिजे बघा, तर कार्बन ॲटम आर जॉईन टुगेदर. काय सांगले बघा, कार्बन ॲटम आर जॉईन टू फॉर्म ओपन चेन स्ट्रक्चर. ते कसं दिसलं पाहिजे, ओपन स्टेल. ते क्लोज नसलं पाहिजे. काय नसलं पाहिजे, क्लोज. नावामध्येच आहे, ओपन चेन म्हणजे ओपनच चेन असली पाहिजे. असायक्लिक म्हणजे रिंग नसली पाहिजे, सायक्लिक नसली पाहिजे. ओके, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स ह्याच्यामध्ये काय सांगितलं, सायक्लिक पाहिजे. याचा अर्थ या ठिकाणी बघितलं आपण, एन ब्युटेन, एन पेंटेन किंवा 2 ब्रोमोप्रोपेन, अशा टाईपचे जे कंपाऊंड्स येतील, अशा टाईपचे ते सगळे काय असतील, ओपन चेन किंवा असायक्लिक कंपाऊंड असेल. 2 ब्रोमोप्रोपेन किंवा 2 ब्युटॅनॉल, मगासारखे कंपाऊंड बघितलं आपण, एन पेंटेन, एन हेक्झेन किंवा 2 मिथिल पेंटेन वगैरे अशा पद्धतीचा जो मॉलिक्युल आला तर तो सगळा कशामध्ये येणार आहे, असायक्लिकमध्ये येणार आहे. ओके, सायक्लिकमध्ये बघितलं आपण, हा काय बघितला, सायक्लोब्युटेन आहे, सायक्लोप्रोपेन आहे, बेन्झीन आहे. हा विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम्स, विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम्स. एखादी रिंग तयार झाली, विथ ऑर विदाउट म्हणजे हीच रिंग मी अशी काढली असती, अशा पद्धतीचा. इथे एन आला, म्हणजे एन म्हणजे काय, हेट्रो ॲटम्स आहेत. म्हणजे कोणकोणते असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हे काय आहेत, हेट्रो ॲटम्स आहेत. म्हणजे आपल्याला कोणतीही रिंग तयार झाली, कार्बन ॲटम आर जॉईन टू फॉर्म, कार्बन ॲटम जॉईन टू फॉर्म काय सांगितलेलं आहे, वन ऑर मोर क्लोज रिंग विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम्स. विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम्स जर रिंग तयार झाली तर त्याला सायक्लिक किंवा काय म्हटलं जातं, क्लोज चेन म्हटलं जातं. सायक्लिक आणि काय म्हटलं, त्याला क्लोज चेन म्हटलं जातं. ओके, पुढे बघून घ्या. पुढे काय सांगलेलं आपल्याला की ओपन चेन तर संपलं आपल्याला, एकच मिनिट. ओके,
ओके. सायक्लिक आणि ओपन चेन झालं. ओपन चेन म्हणजे काय पाहिजेत की चेन ओपन असले पाहिजे. असायक्लिक ओपन चेन और अलिफॅटिक कार्बन ॲटम काय झाले जॉईन टुगेदर. हा पण काय झालेलं ओपन चेन कंपाऊंड तयार झालं एन ब्युटेन टू प्रोपेन काय त्या पद्धतीचं तयार होतं. सायक्लिक म्हणजे रिंग काय झाली पाहिजे क्लोज झाली पाहिजे. रिंग काय झाली पाहिजे क्लोज झाली विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम्स. हेट्रो ॲटम्स म्हणजे कोण नायट्रोजन ऑक्सिजन आणि सल्फर हे काय आलेत हेट्रो ॲटम्स असले पाहिजेत. ते असले पाहिजेत किंवा नसले तरी चालेल फक्त काय तयार झाले पाहिजे रिंग तयार झाली पाहिजे. सायक्लिकचे आता परत दोन टाईप्स पडले एक विथ आणि दुसरं काय विदाउट. एक विथ आणि काय दुसरं विदाउट. म्हणजे विथ असेल तर त्याला म्हणलं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. विथ काय हेट्रो ॲटम. विथ काय हेट्रो ॲटम. कोणते आटले कंपाऊंड कंटेनिंग वन ऑर मोर हेट्रो ॲटम्स लाईक कोणकोणत्या टाईपचे आहेत बघा नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर इन ॲडिशन टू कार्बन. कार्बन बरोबरच नायट्रोजन ऑक्सिजन आणि सल्फर. कार्बन बरोबरच नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर हे जर इलेमेंट त्याच्याबरोबर आले तर त्याला काय म्हणलं जातं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणलं जातं. सायक्लिकचे दोन टाईप पाहतो आपण. सायक्लिकचे दोन टाईप. सायक्लिक काय म्हणलं कोणतेही कार्बन चेन कोणतेही कार्बन ॲटम काय झालंय जॉईंट टुगेदर काय झालंय क्लोज सिस्टीम तयार झाले क्लोज रिंग तयार झालेले आहे विथ ऑर विदाउट हेट्रो ॲटम. विथ म्हणजे कोणते हेट्रो ॲटम कोणते नायट्रोजन ऑक्सिजन आणि सल्फर. नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर सारखे जर इलेमेंट कार्बन बरोबर आले तर त्याला म्हणलं विथ आणि काय झालं ते नसेल तर ते आलं विदाउट. त्यानुसार दोन टाईप पडले एक काय पडले विथसाठी आणि एक काय पडला विदाउटसाठी. विथमध्ये जो आहे त्याला काय म्हणलं आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. त्याला काय म्हणलं आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये काय सांगितले कंपाऊंड कंटेनिंग वन ऑर मोर हेट्रो ॲटम्स ॲडिशन टू द कार्बन. कार्बन बरोबरच काय आलं पाहिजे काय की नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर ह्यापैकी एखादा इलेमेंट किंवा एकापेक्षा जास्त इलेमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याला म्हणलं आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. आणि होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक होमोसायक्लिक किंवा काय कार्बोसायक्लिक कंपाऊंड म्हणजेच काय तर कंपाऊंड कंटेन ओनली काय असले पाहिजे तर कार्बन ॲटम असला पाहिजे. काय असला पाहिजे फक्त आणि फक्त कार्बन. रिंग पाहिजे पण रिंगमध्ये फक्त आणि फक्त कोण पाहिजे कार्बन ॲटम पाहिजे तर त्याला काय म्हणलं जातं होमोसायक्लिक म्हणलं. त्याला काय म्हणलं होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक. कार्बो म्हणजे कार्बन कंटेनिंग रिंग त्याला काय म्हणलं आपण कार्बोसायक्लिक. कार्बन कंटेनिंग रिंग काय म्हणलं कार्बोसायक्लिक. ओके चला परत आपल्याला बघायचं आहे आता हा पार्ट कंप्लीट करून घेऊ आपण. बरं हा पार्ट आधी कंप्लीट करू ह्याच्यामध्ये पुढे आपल्याला अजून एक्सटेन्शन आहे. हेट्रोसायक्लिकमध्ये बघितलं आपण की कंपाऊंड काय पाहिजे रिंग पाहिजे आणि त्यामध्ये ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम असला पाहिजे. आता हेट्रो ॲटम आला आणि आपली रिंग तयार झाली तर हेट्रो ॲटममध्ये परत दोन टाईप्स तयार झाले एक हेट्रो ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. हेट्रो ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर हे एलिमेंट असलेच पाहिजेत प्लस काय असला पाहिजे ती रिंग ॲरोमॅटिक असली पाहिजे. ॲरोमॅटिक म्हणजे काय एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड. एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड हॅव्हिंग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठला रूल हकेलचा रूल आहे. हकेल रूल जर ओबे करत असेल तर त्याला ॲरोमॅटिक म्हणायचं. ॲरोमॅटिक असून देखील त्याच्यामध्ये हेट्रो ॲटम असला हा रूल हकेल रूल फॉलो करून त्या रिंगमध्ये काय असेल हेट्रो ॲटम असेल नायट्रोजन ऑक्सिजन किंवा सल्फर यापैकी एखादा एलिमेंट तर त्याला म्हणायचं हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. त्याला काय म्हणायचं हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. मग आता आपल्याला या केसमध्ये हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेनिंग बघा काय सांगितले आता मी सांगितले तेच ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेनिंग ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम्स. काय पाहिजे ॲटलिस्ट वन हेट्रो ॲटम ॲरोमॅटिक असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एखादा तरी हेट्रो ॲटम असला पाहिजे. त्याला काय म्हणलं जातं ॲरोमॅटिक हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड हेट्रो ॲटम असलाच पाहिजे पण ती सिस्टीम कशी असली पाहिजे नॉन ॲरोमॅटिक असली पाहिजे. तर एक्झाम्पल काय दिले आपल्याला टेट्राहायड्रोफ्युरॉन. काय दिलेलं आहे टेट्राहायड्रोफ्युरॉन. ओके चला हेट्रोसायक्लिकचं संपलं. एक हेट्रोसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिक असेल आणि एक काय असेल नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे काय ॲरोमॅटिक रिंग कन्सिस्ट ऑफ हेट्रो ॲटम त्याला म्हणलं आपण हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि जी हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक तर ती रिंग कशी नसली पाहिजे ॲरोमॅटिक नसली पाहिजे. म्हणजेच कशी असणार आहे ते नॉन ॲरोमॅटिक असली पाहिजे. हकेल रूल फॉलो नाही केला पाहिजे आणि ती काय टेट्राहायड्रोफ्युरॉन नावाचं एलिमेंट आहे. होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग ओनली रिंग कंटेनिंग ओनली कार्बन ॲटम
तर फक्त रिंग आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय पाहिजे, कार्बन पाहिजे. अशा रिंगला आपण काय म्हणलं, कार्बोसायक्लिक म्हणलं. आता या कार्बोसायक्लिकचे परत दोन टाईप पडले, एक ॲरोमॅटिक आणि पुढं काय अलिसायक्लिक. काय पडलं, ॲरोमॅटिक आणि काय अलिसायक्लिक. ह्या अलिसायक्लिकमध्ये हे सी आहेत. अलिसायक्लिकमध्ये ॲरोमॅटिक काय, तर सायक्लिक काय, सायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग. ॲरोमॅटिक कंपाऊंड काय, सायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग, त्याला काय म्हणलं आपण, बेन्झिन. ॲरोमॅटिक कंपाऊंड, आता सायक्लिक कंपाऊंड इथे बेन्झिन तर बेन्झोनाइडमध्ये आहे, ॲक्च्युली हा नाही आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड लक्षात ठेवा, ॲरोमॅटिक कोणतेही बेन्झिन असेल तोही ॲरोमॅटिक आणि बेन्झिन नसला तरी सुद्धा तो कंपाऊंड काय असणार आहेत, काही कंपाऊंड्स ॲरोमॅटिक असणार आहेत, असं काही नाही. बेन्झिन ही बेन्झिनच्या बाबतीत कशामध्ये आहे, तो बेन्झोनाइडच्या बाबतीमध्ये, तो कशामध्ये आहेत, बेन्झोनाइड. ही तर लक्षात घ्या, हा पार्ट लक्षात घ्या. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स काय, ॲरोमॅटिक म्हणजे काय, एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड, एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड हॅव्हिंग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. काय पाहिजे ते, हॅव्हिंग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. बेन्झिन हा एक्झाम्पल आहे, ते करेक्ट आहे, तो ॲरोमॅटिकच आहे. पण नॅफ्थलीन येऊ शकतो, अँथ्रेन येऊ शकतो, किंवा बाकीचे बेन्झिन सोडून सुद्धा काय येणार आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. फक्त ॲरोमॅटिक लक्षात ठेवा, काय असलं पाहिजे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड हॅव्हिंग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, इट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि अलिसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग अ रिंग ऑफ 3 or more कार्बन ॲटम, 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन ॲटम प्रेझेंट असेल, त्याला फक्त तो काय नसणार आहे की त्याच्यामध्ये सायक्लिक असेल, फक्त काय नसला पाहिजे, कॉन्जुगेटेड किंवा हुकेलचा रूल तो फॉलो करत नसला पाहिजे. म्हणजे हा काय झाला, सायक्लोब्युटेन झाला, हा झाला सायक्लोप्रोपेन झाला, हा काय झाला, सायक्लोहेक्झेन झाला. तर अशा पद्धतीचे जे एलिमेंट येतील त्याला म्हटलं आपण अलिसायक्लिक कंपाऊंड्स म्हटलं. चला, आता ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडचं परत दोन टाईप्समध्ये काय झालं, डिवायडेशन झालेलं आहे, ते आपण बघू. ॲरोमॅटिकचे परत दोन टाईप्स, एक आहे बेन्झोनाइड आणि काय दिलेलं, नॉन बेन्झोनाइड. बेन्झोनाइड आता जे सांगितलं होतं तेच त्याच्यामध्ये आहे, कंपाऊंड कंटेनिंग काय पाहिजे आपल्याला, ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग असली पाहिजे, ॲटलिस्ट काय पाहिजे, वन बेन्झिन रिंग. आता हे ॲनिलीन नावाचं इले, आता हा जर NH2 नसता तरी काय झालं असता, बेन्झिन तयार असता. याचा अर्थ कमीत कमी त्याच्यामध्ये काय पाहिजे, एक बेन्झिन रिंग पाहिजे, आणि त्याला काय म्हणलं, बेन्झोनाइड. आणि याच्यामध्ये कंपाऊंड कंटेनिंग ॲरोमॅटिक रिंग अदर दॅन बेन्झिन, बेन्झिन सोडून ॲरोमॅटिक रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असली पाहिजे, तो काय झाला, ट्रोपेन. आता ट्रोपेन ॲरोमॅटिक नाही का, तर आहे ना, ट्रोपेन ॲरोमॅटिक आहे. म्हणजे मागच्या पार्टमध्ये जर बघितलं आपण तर तिथं काय विचारलं होतं, ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक म्हणजे कोणी असेल, बेन्झिन सोडून सुद्धा ॲरोमॅटिक असेल, जसा हा ट्रोपेन आहे, हे ॲरोमॅटिकच आहे. ओके, त्या पद्धतीनं काय करायचं आपल्याला ओळखायचं, विजेचा बेन्झोनाइड, नॉन बेन्झोनाइड, अशा पद्धतीचं. ओके, आता इथून पुढे जे आपल्याला पाहायचं आहे तो फंक्शनल ग्रुप हा आपल्याला तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणता स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या फंक्शन ग्रुपचा आहे तो आपल्याला काय लक्षात ठेवावा लागेल. आणि मग आपल्याला एखादं कंपाऊंड दिलं, IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट करायचं असेल, फाइंड आउट करायचं असेल, तर ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला काय होणार आहे, मदत होणार आहे. पहिल्यांदा दिलेलं आहे अल्केन, त्यानंतर काय अल्किन, त्यानंतर अल्काइन. हे तर आपल्याला माहिती आहे, जे आपण बघितलेलं आहे. अल्केन म्हणजे काय, CnH2n+2, हा इथं काय CnH2n, आणि इथं काय CnH2n-2 आहे. ओके, म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. ह्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड पाहिजे. ओके, म्हणजे काय, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. मग आता याच्यामध्ये शेवटी काय आहे, तर ANE प्रेझेंट आहे. ANE प्रेझेंट आहे. इथं काय प्रेझेंट आहे, इथे ENE प्रेझेंट आहे. इथं काय आलं, YNE प्रेझेंट आहे. बघा पुन्हा इथे दाखवतो तुम्हाला. ANE म्हणजे काय आला, सिंगल बॉन्ड आला. ENE जर शेवटी असेल तर त्याला आला डबल बॉन्ड आला. आणि समजा काय असेल, YNE असेल तर तो काय झाला, ट्रिपल बॉन्ड झाला. तो काय झाला,
ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो सॅच्युरेटेड. त्याला काय म्हणतो, सॅच्युरेटेड. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड. सिंगल बॉन्ड असेल तर त्याला सॅच्युरेटेड, डबल बॉन्ड असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड, ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड. तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड, तर त्याच्या रिगार्डिंग काय येणार आहे, क्वेश्चन्स येणार आहे. स्ट्रक्चर काय, अल्केनला काय नो फंक्शनल ग्रुप, फॉर्म्युला त्याचा काय CnH10+2. इथं एक्झाम्पल दिले आपल्याला, इथेन दिलेलं आहे. इथं डबल बॉन्ड आला तर तयार काय झालं, इथिलीन तयार झाला. आणि ट्रिपल बॉन्ड आला तर तयार काय झालं, ॲसिटिलीन तयार झालं. काय झालं, ॲसिटिलीन तयार झालं. पुढचा काय, अल्किल हलाइड्स म्हणजे RX म्हणजे काय झालं, अल्किल हलाइड्स. RX म्हणजे काय, अल्किल हलाइड्स. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराइड अशा पद्धतीचं काय येणार आहेत, कंपाऊंड्स ह्याच्यामध्ये येणार आहेत. हे फक्त आता ओव्हरलुक करायचे आहेत, कोणता बॉन्ड आहेत. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला, अल्किल फंक्शनल ग्रुप काय, अल्किल सायनाइड किंवा नायट्राइल. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, अल्किल सायनाइड कधी वापरायचं असतं आणि नायट्राइल कधी वापरायचं असतं. सायनाइड कधी आणि नायट्राइल कधी. म्हणजे आता या ठिकाणी जर कंपाऊंड दिलेला आहे तर नायट्राइल म्हणलं बघा, काय म्हणलेला, नायट्राइल. बघा इथे ह्या साईडला बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, CH3CN दिलेलं आहे, CH3CN. सायनाइड म्हणलं तर त्याच्यामध्ये कार्बन काउंट केलेला आहे. हा झाला पूर्ण काय, सायनाइड झाला. काय झाला, सायनाइड. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दिले CH3CN. CH3 म्हणजे मिथिल, CN म्हणजे काय झाला, सायनाइड. नाव काय झालं, मिथिल सायनाइड झालं. काय झालं, मिथिल सायनाइड. पण मग मी काय केलं, याला नायट्राइल म्हणत असेल, नायट्राइल, तर हा कार्बन त्याच्यामध्ये काउंट केलेला नाही. म्हणजे कार्बन झाले 2. काय झाले, 2. म्हणून त्याचं नाव काय झालं, ॲसिटोनायट्राइल. ॲसिटो म्हणजे 2 कार्बन. तर काय झालं, ते ॲसिटोनायट्राइल झालं. ते काय झालं, ॲसिटोनायट्राइल किंवा इथिल नायट्राइल आपण जर म्हटलं तर काय होणार, ते इथिल नायट्राइल किंवा मिथिल सायनाइड तयार होईल. त्यानंतर आयसोसायनाइड किंवा आयसोनायट्राइल. आयसोसायनाइड किंवा काय, आयसोनायट्राइल. नायट्रोजन बरोबर कंपाऊंड तयार झाला बघा, मिथिल आयसोसायनाइड. जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कुणाबरोबर झालेला आहे, नायट्रोजन बरोबर बॉन्ड तयार झालेला आहे. तर त्याला काय म्हणलं आपण, मिथिल आयसोसायनाइड. ओके, हे सगळे ग्रुप लक्षात घ्या. फक्त फंक्शनल ग्रुप कुणाचं काय आहेत काय नाही. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय, OH आहे. त्याला शेवटी आपण रिप्लेस कशाने करतो, OL न करतो. फेनॉल आहे. ह्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की याच्यामध्ये काय, ॲरोमॅटिक रिंगला OH आहे आणि ह्याला ॲलिफॅटिक रिंगला म्हणजे R ग्रुपला, अल्किल ग्रुपला काय अटॅच आहे, म्हणजे हा ROH ग्रुप आहे आणि हा AROH ग्रुप आहे. त्यानंतर अमाइन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. तर हे लक्षात ठेवा, NH3 अमोनिया आहे. एक हायड्रोजन रिप्लेस केला, एक हायड्रोजन काय केला, रिप्लेस केला कोणत्याही ग्रुपनं, तर तो काय झाला, तर त्याला झालं प्रायमरी झालं. 2 हायड्रोजन रिप्लेस केले, 2 हायड्रोजन, तर तो काय झाला, तो झाला सेकंडरी झाला. तो काय झाला, सेकंडरी. आणि 3 हायड्रोजन रिप्लेस केले, 3 हायड्रोजन रिप्लेस केले, तर त्याला म्हटलं जातं टर्शरी. त्याला काय म्हटलं जातं, टर्शरी. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके. त्यानंतर इथरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की ROR. फॉर्म्युला काय, ROR. R म्हणजे एनी अल्किल ग्रुप आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. मग ह्याच्यामध्ये सिमेट्रिक, इथर, हे डिटेल आपल्याला सेपरेट टॉपिक आहेत. हे सगळे सेपरेट अल्कोहोल, फेनॉल, इथर हा सेपरेट टॉपिक आहे. कार्बोजेलिक ॲसिड, इस्टर, ते सेपरेट टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ते पार्ट काय करायचं, कंप्लीट करायचं. हे सगळे फंक्शनल ग्रुप फक्त लक्षात घ्या. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, RC⸻OH. ओके, अल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे. ओके, त्याला मग इथं आपण इथं फक्त H असता तर याचं नाव झालं असतं फॉर्माल्डिहाइड झालं असतं. H असतं तर तो काय झाला असता, फॉर्माल्डिहाइड झाला असतं. इथं काय तयार झालं, ॲसिटाल्डिहाइड. किती कार्बन आहेत बघा, 1 आणि 2 कार्बन आहेत, ॲसिटाल्डिहाइड. ह्या CH3च्या ठिकाणी फक्त H असता तर तो फॉर्माल्डिहाइड तयार झाला असता. कीटोन ONE, E रिप्लेस करायचं आहे कशानं, ONE. इथं अल्डिहाइड, E रिप्लेस करायचं आहे AL. काय करायचं आहे, AL. हां, मिथॅनल, इथॅनल अशा पद्धतीनं. कीटोन आहे तो काय तयार झाला, E रिप्लेस करतो आपण, ONE केलं बघ. इथं ONE काय तयार झाला, ॲसिटोन तयार झाला. हा जर बॉन्ड असेल C⸻O. ओके, तो काय असतो, कीटो फॉर्म किंवा त्याला ऑक्झो सुद्धा म्हटलं जातं. कार्बोजेलिक ॲसिडचं 2 आहेत, एक आहे RCOOH. काय बघा, RCOOH. आणि कुठला दुसरा आहे ARCOOH.
आर म्हणजे ॲलिफॅटिक कार्बोझॅलिक ॲसिड आणि AR म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोझॅलिक ॲसिड. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे बघा फॉर्मिक ॲसिड काय झाला फॉर्मिक एच असेल आणि तर समजा CH3 एचच्या ठिकाणी CH3 असता तर त्याचं नाव झालं असतं ॲसिटिक ॲसिड झालं असतं. त्यानंतर इस्टरचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला RCOOR डॅश हा फॉर्म्युला आहे. काय नाव दिलं बघा याचं इथिल ॲसिटेट आहे. काय ते इथिल ॲसिटेट. त्यानंतर अमाइडचा फॉर्म्युला काय RC डबल बॉन्ड ONH2 म्हणजे काय झाला अमाइड ग्रुप झाला. ओके, या ठिकाणी फॉर्म्युला डबल बॉन्ड राहिला डबल बॉन्ड O म्हणजे CH3C डबल बॉन्ड ONH2 ॲसिटामाइड हे तयार झालं. सेकंडरी अमाइड सेम मगाच्या सारखं रिप्लेस फक्त काय करायचं आहे हायड्रोजन. इथं किती आहेत नायट्रोजनवर 2 हायड्रोजन आहेत. ओके, इथं किती आला 1 हायड्रोजन किती पाहिजे 3 3 मधून काय गेला 1 म्हणजे काय झाला सेकंडरी अमाइड्स तयार झालं. ओके, चला पुढचं बघा की सेम ॲसिटिक अनहायड्राइड आहे ॲसिड अनहायड्राइड तोच काय तयार झाला आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइड तयार झाला. असायल हॅलाइड्स हे फंक्शनल ग्रुप फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याची प्रायोरिटी लक्षात ठेवायची आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवला की पुढे जाऊन आपल्याला प्रायोरिटी लक्षात ठेवायची की कोणाची प्रायोरिटी पहिल्यांदा येते कोणाची प्रायोरिटी नंतर येते. त्याची सिरीज आपल्याला दिलेली आहे पुढच्या स्लाइडमध्ये आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कंपाऊंड फॉर्मेशन तयार करायचे आहेत. कंपाऊंडचं नाव IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला देता आले पाहिजेत. आता IUPAC राहिले याच्यामध्ये IUPAC प्रिफिक्स आणि सफिक्स आपल्याला द्यायचं. फंक्शनल ग्रुप विच कॅन ॲपियर ओनली प्रिफिक्स जे पहिल्यांदाच येतात ते कोणकोणते आहेत तर NO म्हणजे कोणता ग्रुप आला नायट्रो ग्रुप किंवा कोणते आहेत प्रिफिक्स कोण आहेत हॅलो ग्रुप आहेत. हॅलो म्हणजे हॅलोजन फॅमिलीमध्ये ते कसं लिहिलं जातं फ्लोरो क्लोरो ब्रोमो आणि आयोड ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. आणि अल्कॉक्झी म्हणजे OR हे अल्कॉक्झी आला म्हणजे काय OCH3 आला म्हणजे तो झाला मिथॉक्सी झाला. OC2H5 म्हणजे काय झाला इथॉक्सी झाला. म्हणजे हे सुरुवातीला येणार आहेत प्रिफिक्स काय येणार आहेत म्हणजे सुरुवातीला येणार आहेत. सुरुवातीला नाव आलं तर सुरुवातीला नायट्रो म्हणजे काय तयार झालं बघा नायट्रोबेन्झिन तयार झालं बघा. हे काय झालं NO2 ग्रुप अटॅच केला काय तयार झालं नायट्रोबेन्झिन. किंवा मी असं लिहिलं CH3Cl काय नाव झालं क्लोरोमिथेन तयार झालं. काय नाव झालं क्लोरोमिथेन. किंवा असं लिहिलं मी CH3OCH3 तर OCH3 कुठे गेला OCH3 काय नाव आहे मिथॉक्झी. याचं नाव काय झालं मिथॉक्झी आणि हा कोण झाला मिथेन काय तयार झाला मिथॉक्झी मिथेन. किंवा असं तयार केलं मी C2H5 OC2H5 म्हणजे काय झालं हा काय इथॉक्झी काय तो इथॉक्झी काय झाला इथॉक्झी इथेन तयार झालं इथॉक्झी इथेन तयार झालं. ओके, मग काय जे जे नायट्रो ग्रुप आहेत हॅलाइड्स हॅलोजन फॅमिलीमधले ग्रुप आहेत किंवा हे अल्कॉक्झी ते सगळे जे आहे ते प्रिफिक्स आहेत जे म्हणजे फक्त काय येणार आहे सुरुवातीलाच ॲपेअर होतात सुरुवातीलाच त्यांचं नाव येतं. ओके, पुढचा बघून घ्या. आता काय फंक्शनल ग्रुप येस काही फंक्शनल ग्रुप काही प्रिफिक्समध्ये येतात काही सफिक्समध्ये येतात. म्हणजे सुरुवातीला वापरलं तर त्याला वेगळं नाव दिलं जाईल आणि शेवटी वापरलं पॅरेंट म्हणून वापरलं तर त्याचं वेगळं नाव येणार आहे. हाच फक्त त्याच्यामधला पार्ट आहे. ओके, हा आपल्याला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची ही ऑर्डर ऑफ प्रायोरिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर ऑफ प्रायोरिटी हा जो पार्ट आहे हे जे दिलेला आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्यामध्ये काही चेंजेस झाले ते आपण थोडं करून घेऊ. ओके, कारण तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर जे करायचं आहे त्यासाठी सगळ्यात गरजेचं जे आहे ती ही सिरीज आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ प्रायोरिटी फॉर सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप पॅरेंट ग्रुप हे सिलेक्ट करताना किंवा नंबरिंग करत असताना तर ह्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. त्यामुळे ही सिरीज तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ओके, चला ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे तर हा फंक्शनल ग्रुप दिलेला आहे. पहिला कोणता आहे तर कार्बोझॅलिक ॲसिड आहे इस्टर आहे कार्बोनिल क्लोराईड अमाइड सायनाइड अल्डिहाइड कीटोन अल्कोहोल आणि अमाइन्स हे जे आपण मगाशी बघितलं तेच आहेत. फक्त प्रिफिक्समध्ये काय लिहायचं आणि सफिक्समध्ये काय लिहायचं तेवढंच बघायचं. कार्बोझॅलिक ॲसिड आहे प्रिफिक्स असेल तर त्याला काय म्हणलं कार्बॉक्झी म्हणलं. प्रिफिक्स असेल तर काय म्हणलं कार्बॉक्झी म्हणलं आणि शेवटी जर जोडलं तर त्याला ऑइक म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण बघून घेऊ सगळे 1 बाय 1 आपण एक्झाम्पल एखादं घेऊन सॉल्व करू. पहिल्यांदा काय दिलेलं बघा CH3COOH काय प्रेझेंट आहेत 2 कार्बन आहेत. 2 कार्बन म्हणजे काय लिहिणार मी इथेन लिहिणार. 2 कार्बन म्हणजे काय लिहिणार इथेन. आता सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. मी काय करणार काढणार रिप्लेस करायचं कशानं OIC ॲसिड नाव काय झालं इथॅनॉइक ॲसिड. काय नाव तयार झालं इथॅनॉइक ॲसिड.
ओके, म्हणजे काय झालं बघा, मी शेवटी लिहिणार आहोत, म्हणजे शेवटी सफिक्सला. तर काय करायचं, ई रिप्लेस केलं कशानं, ओ आय सी, म्हणजे काय झालं, इथॅनॉइक ॲसिड झालं. काय तयार झालं, इथॅनॉइक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये काय केलं मी, इस्टर ग्रुप जोडला, म्हणजे काय जोडला, CH3 डबल बॉन्ड ओ ओ. ओके, आणि इथं पुढं काय लिहिलं, समजा CH3 लिहिला, काय लिहिला, हा CH3. मग आता काय करायचं आपल्याला, इस्टर ग्रुप आहे, CH3 डबल बॉन्ड ओ, आणि काय झालं, OCH3. आता ई रिप्लेस करायचं आपल्याला, ती कशाने रिप्लेस करायचं, OAT करायचं. आता याचं काय नाव आहे, अल्कॉक्झी. काय तयार झाला, हा सगळा जो ग्रुप आहे हा काय झाला, अल्कॉक्झी झाला. काय झाला, हा अल्कॉक्झी, आणि हा कोण आहे, CH3, म्हणजे अल्कॉक्झी मिथेन तयार झाला. तसं काय करायचं, ई रिप्लेस करायचं शेवटचं, म्हणजे काय होणार आहे, मिथिल इथॅनोएट. आता हा कोण आहे, ग्रुप आहे, मिथिल आहे, आणि हा दोन काय झाला, इथ्या, आणि इएन काढला, OATE, म्हणजे काय झालं, मिथिल इथॅनोएट तयार झालं. तर अशा पद्धतीचा याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, की शेवटचा ई रिप्लेस कशाने करायचं आहे ते दिलेलं आहे. शेवटचा ई जो आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय तर एकतर तो अल्केन असेल, नाहीतर काय असेल, अल्किन असेल, नाहीतर काय असेल, अल्काइन असेल. ह्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे का, काहीच नसणार आहे. मग काय करणार आपण, हा जो ई आहे, हा जो ई आहे तो आपण रिप्लेस करणार. हा ई तो कशाने रिप्लेस करणार आपण, तर हा जो पार्ट दिलेला आहे हा पार्टनं रिप्लेस करणार. म्हणजे ॲसिड असेल तर OICनं केलं, इस्टर असेल तर OATनं केलं, अल्कोहोल असेल तर OLनं करणार, अल्डेड असेल तर ALनं करणार. तर रिप्लेस कशाने करायचं आहे ते दिलेलं आहे. मग असे सांगितलं, जर सुरुवातीला घ्यायचं असेल तर त्याला सायनो म्हणणार, सायनो मिथेन, आणि शेवटी लिहिलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सायनोमिथेनचं काय झालं, इथिल नायट्राइड तयार झालं असतं. काय झालं असतं, इथिल नायट्राइल तयार झालं असतं. ओके, त्या पद्धतीचं हे लक्षात ठेवायचं, सफिक्स कशाला जोडायचं आणि प्रिफिक्स कशाला जोडायचं, हे फंक्शनल ग्रुप आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे डिटेल, तर डिटेल तेवढे एक एक्झाम्पल बघू, आणि प्रायोरिटी ग्रुप लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, लिस्ट. हे काय दिलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, 2 ब्रोमो प्रोपेन 1 ऑल, 2 ब्रोमो प्रोपॅन 2 ब्रोमो प्रोपॅन प्रोपेल 2 ब्रोमो प्रोपॅनॉल असेल. हे हे दोन वेगळे कंपाऊंड दिसत आहेत. 2 ब्रोमो प्रोपेन 1 ऑल आणि 2 ब्रोमो प्रोपॅनॉल असं आहे. म्हणजे दोन नावं दिलेली आहेत बघा, इकडे दाखवतो तुम्हाला. हे थोडंसं कधी कधी टायपिंग मिस्टेक होते. असं एक कंपाऊंड आहे, आणि दुसरं कंपाऊंड आहे असं एक कंपाऊंड आहे. एक आहे 2 ब्रोमो प्रोपॅनॉल आणि दुसरं आहे 2 ब्रोमो प्रोपेन 1 ऑल. आता सुरुवातीला, आता मग अशी बघितलं आपण, हॅलो फॅमिली ही सुरुवातीला लिहावी लागते. हॅलोजन फॅमिलीतलं सुरुवातीला लिहिलं, काय लिहिलं बघा, याचं नाव आहे प्रोमो. काय दिलेलं आहे, प्रोमे. म्हणजे ब्रोमो जो दिलेला आहे, 2 ब्रोमो, मग हा कोण आहे, पहिल्यामध्ये 2 ब्रोमो हा प्रिपिक्स आहे. काय आहे तो, प्रिपिक्स. त्यानंतर हा जो दिलेला आहे ब्रोमोप्रोपॅन, हे काय झालं, आपल्याला रूट वर्ड झालं. त्यानंतर ह्या पहिल्या केसमध्ये हा कोण आहे, ब्रोमो कोण आहे, प्रिपिक्स आहे, तो काय, प्रिपिक्स. आणि शेवटचा तो प्रोपॅनॉल, OL, OL आला का, OL कुठं, OL काय आहे तो, सफिक्स आहे, तो काय, सफिक्स. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेतलं आपण, काय, हा CH3 CH2C, इथं जोडला OH, इथं लिहिलं CH2, एक दोन तीन चार, इथं लिहिलं CH3, इथं लिहिलं CH3. ओके,
हा कंपाऊंड दिला तुम्हाला आणि ह्याचं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. पहिला रूल काय करायचा आहे तर सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. पहिल्यांदा काय केली, कार्बन चेन काय केली मी सिलेक्ट केली, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. हे केल्यानंतर काय करायचं, नंबरिंग द्यायचं. कुठून द्यायचं, ज्या साईडला फंक्शनल ग्रुप नियरेस्ट नंबरला येईल तो. ज्याला म्हटलं 1, याला म्हटलं 2, याला म्हटलं 3, याला म्हटलं 4. ओके, हे 4 झाले. आता काय करायचं की 4 आहे, 4 म्हणजे कोण तयार झाला, ब्युटेन तयार झाला. 4 म्हणजे काय तयार झाला, ब्युटेन तयार झाला. ही ब्युटेन लिहिला. ओके, पुढे बघा. आता ब्युटेन लिहिला. आता मग सबस्टिट्यूशन कोण कोण आहे तर तो अल्कोहोल आहे. म्हणजे मग काय सांगितलं, म्हणजे ई रिप्लेस कशाने करणार, OL करणार. म्हणजे तो काय झाला, ब्युटॅनॉल तयार झाला. काय तयार झाला, ब्युटॅनॉल. आता 1 2 3 3 नंबरला कोणता आहे, मिथिल ग्रुप आहे. म्हणजे काय तयार झालं, 3 मिथिल ब्युटॅनॉल तयार झालं. काय झालं, 3 मिथिल ब्युटॅनॉल. मग आता दुसरी मेथडनं कसं लिहू शकतो मी, 3 मिथिल. आता नॉल आहे ब्युटॅनॉल, तो कोणत्या जो अल्कोहोल ग्रुप आहे तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे तो कळत नाही आपल्याला. मग आपण काय लिहिलं, 3 मिथिल ब्युटेन. किती नंबरला आहे ते अल्कोहोल, 2 नंबरला. म्हणजे अशा पद्धतीचं तयार झालं, 3 मिथिल ब्युटेन टू ऑल तयार झालं. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, त्याचे कंपाऊंड्स तयार करायचे आहेत. IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळं हे फक्त आपल्याला आपण रिवाईज करतो आहे की कसं करायचं आहे कसं नाही. आणि त्यासाठी लक्षात काय ठेवायचे, ही प्रायोरिटी ग्रुप लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे, हे प्रायोरिटी ग्रुप लक्षात ठेवायचे आहे. प्रायोरिटी ग्रुप जर लक्षात राहिली तर मग काय अडचण येणार नाही. कोणता ग्रुप कुठं आहे, कोणता ग्रुप कुठं नाही. सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुणाला असते, कार्बोझॅलिक ॲसिड, त्यानंतर काय SO3H, त्यानंतर इस्टर, कार्बोनिल क्लोराईड, अमाइड, सायनाइड, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, अमाइन, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्डला प्रायोरिटी कशापेक्षा जास्त आहे तर ट्रिपल बॉन्डपेक्षा प्रायोरिटी काय जास्त आहे. हे प्रायोरिटी कधी लक्षात ठेवायचे आहे, ज्यावेळी जर सेम पोझिशनला आले असतील, काय असतील सेम. म्हणजे इकडून नंबर दिला तर 2 नंबरला, इकडे नंबर दिला तर 2 नंबरला जर येत असेल तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ती प्रायोरिटी ग्रुप लक्षात ठेवायची आहे. आणि कोणती प्रायोरिटी जास्त हायर आहे ती प्रायोरिटी काय होते, तो पॅरेंट राहतो. तो काय राहतो, आपल्याला पॅरेंट राहतो. ते फक्त आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. चला बघून घेऊ आपण की आयसोमेरिझम. वाचून घ्या 1 मिनिट. हॅलो, बघा आयसोमेरिझम. आयसोमर आपल्याला माहिती आहे, आयसोमर म्हणजे काय, कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला, त्याला आपण आयसोमर म्हणलं. आयसोमेरिझममध्ये पण मॉलिक्युल फॉर्म्युला काय असणार आहे, सेम असणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि मग पुढं स्ट्रक्चर फॉर्म्युला सेम आहे का स्ट्रक्चर फॉर्म्युला डिफरंट आहे, आयसोमेरिझममध्ये सगळा पार्ट आपल्याला बघायचा आहे. बघून घ्या, 1 बाय 1 सगळंच क्लिअर करू आपण. आयसोमेरिझममध्ये महत्त्वाची गोष्ट काय सांगली आपल्याला की आयसोमेरिझम 2 or more कंपाऊंड विथ द सेम मॉलिक्युल फॉर्म्युला. काय पाहिजे, मॉलिक्युल फॉर्म्युला सेम असला पाहिजे. ओके, मॉलिक्युल फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याला म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे बघा, तर कंपाऊंड हॅव्हिंग 2 or more compound having same molecule formula but different structural formula, it is called as structural isomerism. त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हटलं जातं. म्हणजे हा आपल्याला मिळाला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम फॉर्म्युला काय, 2 or more compound with the same molecule formula but a different structural formula. डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला त्याला काय म्हणलं, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, स्टेरिओ आयसोमेरिझम 2 or more कंपाऊंड विथ सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय, सेम मॉलिक्युल फॉर्म्युला तर माहितीच आहे, प्लस सेम काय पाहिजे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असला पाहिजे. डिफरंट काय आहे, डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप. जे ग्रुप त्याला अटॅच होणार आहेत ते ग्रुप मात्र काय असणार आहेत, डिफरंट असेल. डिफरंट अरेंजमेंट ऑफ ग्रुप असेल, ग्रुप वेगळे म्हणजे अरेंजमेंट असेल. त्याला आपण सिस आणि ट्रान्स, त्याच्यामध्ये 2 टाईप पडलेले आहेत. एक आहे जॉमेट्रिकल आहे, ते जॉमेट्रिकलमध्ये सिस, आणखी दुसरा काय असतो, ट्रान्स असतो. म्हणजे सेम ग्रुप सेम साईडला असतील तर त्याला सिस म्हणलं, अपोजिटला असेल तर त्याला ट्रान्स म्हणलं. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजेच काय,
तर काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे, तो कशामध्ये पार्ट येतो, तो ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये येतो. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये फक्त काय बघायचं आहे, स्ट्रक्चरल आयसोमर बघायचं. काय बघायचं आपल्याला, स्ट्रक्चरल आयसोमर. आणि पुढे जाऊन म्हणजे आपल्याला अजून एक टॉपिक आहेच आहे, त्या टॉपिकमध्ये आपल्याला स्टेरिओ आयसोमर डिटेलमध्ये बघायचं आहे, ज्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि काय ऑप्टिकल आयसोमेरिझम हे बघायचं. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे किती टाईप्स आहेत, 4 to 5 टाईप्स आहेत. ते 4 to 5 टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. किती आहेत, 5 टाईप्स. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पहिला आयसोमेरिझम दिलेला आहे, त्याला म्हटलं जातं चेन आयसोमर. काय म्हटलं त्याला, चेन आयसोमर. बघा काय बघायचं आपल्याला, किती आहेत चेन आयसोमर, पोझिशन आयसोमर, फंक्शन आयसोमर, मेटामेरिझम आणि काय टॉटामेरिझम. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत तेवढ्या लक्षात ठेवल्या पॉईंट वाईज पॉईंट, तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय अडचण नाही, काय सेम आणि काय डिफरंट एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्यांदा बघितलं आपण काय, तर चेन आयसोमेरिझम. काय बघितलं, चेन आयसोमेरिझम. आता चेन आयसोमेरिझममध्ये काय होतं, तर डिफरंट कार्बन स्केलेटन असतं. काय असतं, डिफरंट कार्बन स्केलेटन. म्हणजे पेंटेन आपल्याला माहिती आहे, पेंटेन. तर पेंटेनमध्ये काय, एन पेंटेन आहे, आयसोपेंटेन आहे, निओपेंटेन आहे. काय, एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. याचा अर्थ त्याचा स्ट्रक्चर फॉर्म्युला काय आहे, तर डिफरंट आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे तो काय झाला, चेन आयसोमेरिझम. म्हणजेच काय, डिफरंट कार्बन स्केलेटन. काय त्याला, डिफरंट कार्बन स्केलेटन. म्हणजे ह्या ठिकाणी ब्युटेनचे एक्झाम्पल दिले. हा ब्युटेन आहे आणि हा कोण झाला, आयसोब्युटेन आहे. पण ह्याचं नाव आययुपीएसी जर कॅल्क्युलेट केलं तर ते काय मिळालं आपल्याला, 2 मिथिल प्रोपेन मिळालं. कॉमन नेम काय याचा, आयसोब्युटेन, आणि हा काय, एन ब्युटेन आहे. फक्त कार्बनचं जो आपण जो ग्रुप अटॅच करणार आहोत कार्बनला, तो एकदा स्ट्रेट लाईन असेल किंवा तो ब्रँच असेल, त्या पद्धतीचं कंपाऊंड तयार झालं, त्याला काय म्हणलं, चेन आयसोमरिझम म्हणलं. काय म्हणलं त्याला, चेन आयसोमरिझम. काय डिफरंट असलं पाहिजे, डिफरंट कार्बन स्केलेटन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, डिफरंट कार्बन स्केलेटन. पोझिशनल आयसोमरिझममध्ये बघा काय सेम, काय सेम आणि काय डिफरंट एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. काय डिफरंट आहे, तर डिफरंट पोझिशन ऑफ अ सेम फंक्शन ग्रुप. फंक्शन ग्रुप काय पाहिजे, सेम पाहिजे. फंक्शनल ग्रुप काय पाहिजे, सेम पाहिजे. पण त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन मात्र डिफरंट असली पाहिजे. मग आता पहिल्यांदा दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, CH3 CH2 CH2 आणि OH. फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, अल्कोहोल. तो किती नंबरला, 1 नंबरला. म्हणजे याचं नाव काय झालं, की प्रोपेन. किती नंबरला आहे, 1 ला काय झाला, ऑल झाला. ही पोझिशन मी चेंज केली. काय केलं, CH3 C, इथं OH 1 2 3 4 CH3. आता किती नंबरला, 2 आहे. म्हणजे काय नाव झालं, प्रोपॅन टू ऑल तयार झालं. काय तयार झालं, हे प्रोपॅन टू ऑल. म्हणजे पोझिशनल आयसोमेरिझममध्ये फंक्शनल ग्रुप सेम असला पाहिजे, पण त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन मात्र काय पाहिजे, डिफरंट पाहिजे. त्याला म्हटलं आपण पोझिशनल आयसोमेरिझम. त्यानंतर फंक्शनल आयसोमेरिझममध्ये फंक्शनल ग्रुपच डिफरंट असला पाहिजे. फंक्शनल आयसोमेरिझममध्ये काय पाहिजे, फंक्शनल ग्रुप डिफरंट असला पाहिजे. मग इथं कोण दिलेला आहे, अल्कोहोल दिलेला आहे, आणि इथं कोणता आहे, इथरचा आहे. पण लक्षात ठेवा, स्ट्रक्चरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. काय असला पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी CH3 CH2 OH, CH3 CH2 आणि OH, आणि दुसरा तयार काय झाला, CH3O आणि CH3. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर कॅल्क्युलेट केला तो काय झाला, 1 2 2 कार्बन आहेत, हायड्रोजन किती, 3 2 5 आणि 6, आणि ऑक्सिजन. फॉर्म्युला काय तयार झाला, C2H6O. आणि इथं काय तयार झालं बघा, कार्बन 1 2, हायड्रोजन किती आहेत, 6 आहेत, आणि ऑक्सिजन किती, 1. म्हणजे झाला C2H6O. फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. फंक्शनल आयसोमेरिझममध्ये काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, पण फंक्शनल ग्रुपमधलं काय असणार आहे, डिफरंट असेल. ओके, मेटामेरिझममध्ये, मेटामेरिझम म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम. काय, आयदर द साईड ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप सेम राहील, काय चेंज नाही, पण त्याच्यामध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल. या ठिकाणी पहिल्यांदा काय दिलं बघा, CH3 CH2O CH2 आणि काय दिलेलं आहे, CH3. म्हणजे ह्या साईडला इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन आहेत. काय आहेत, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन. पण मी आता अनइक्वल डिस्ट्रीब्युशन केलं बघा. इथं काय केलं, CH3O CH2 CH2 आणि CH3. आता ह्या ठिकाणी इथिल ग्रुप आहे,
आणि ह्या ठिकाणी पण कोणता ग्रुप आहे, इथिल ग्रुप आहे. पण ह्या ठिकाणी मिथिल ग्रुप झाला आणि ह्या ठिकाणी काय झाला, प्रोपिल ग्रुप झाला. एका ठिकाणी मिथिल आहे आणि एका ठिकाणी काय तयार झाला, प्रोपिल ग्रुप अटॅच झाला. याचा अर्थ याचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. काय झालं, हे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. आता ह्याचं जर नाव बघितलं तर काय, हा ग्रुप बघितला OC2CH3 CH2CH3 म्हणजे इथॉक्सी झालं. काय झालं, इथॉक्सी. आणि मग हिचं नाव काय, इथेन आहे. हा काय झाला, इथॉक्सी काय झाला, इथेन झाला. आणि हा काय झाला, मिथॉक्सी प्रोपेन तयार झाला. काय तयार झाला, मिथॉक्सी प्रोपेन. ओके. त्यानंतर टॉटामेरिझम बघून घ्या. टॉटामेरिझम म्हणजे इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे किटो इनॉल फॉर्मच्या साईडसारखं. काय, किटो इनॉल फॉर्म. बघा इथं काय झाला, डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता फॉर्म आहे, हा किटो फॉर्म आहे. काय आहे, किटो फॉर्म. डबल बॉन्ड आहे म्हणजे EN झाला आणि OH म्हणजे OL झाला, अल्कोहोल झाला. म्हणजे कोणता फॉर्म झाला, किटो इनॉल फॉर्म तयार झाला. काय झाला, किटो इनॉल फॉर्म. म्हणजे किटोपासून कशामध्ये कन्वर्ट, इनॉलपासून किटोमध्ये फॉर्म होणार आहे किंवा किटोपासून इनॉल फॉर्म होणार आहे. त्याला किटो इनॉल फॉर्मेशन म्हटलं जातं. आता हा इनॉल आहे, मग काय केला जाईल, हा डबल OH मधला हा बॉन्ड काय झाला, ब्रेक होईल, या ठिकाणी जाईल आणि हा बॉन्ड या ठिकाणी जाऊन हायड्रोजन तयार करा जाईल. म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये हे 5 आहेत: चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॉटामेरिझम. चेनमध्ये काय की डिफरंट स्केलेटन पाहिजे. पोझिशनमध्ये काय की फंक्शनल ग्रुप सेम पाहिजे पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट पाहिजे. फंक्शनल ग्रुपमध्ये काय, फंक्शनल ग्रुपच डिफरंट पाहिजे. मेटामेरिझममध्ये काय, तर मेटामेरिझममध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम विथ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या साईडला अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आणि टॉटामेरिझममध्ये बघितलं आपण किटो इनॉल फॉर्मेशन. काय तयार झालं पाहिजे, किटो इनॉल फॉर्मेशन. त्याला आपण काय म्हणलं, टॉटामेरिझम म्हटलेलं आहे. चला पुढे बघायचं, टाईप ऑफ क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्डचं ब्रेकिंग आपल्याला याच्यामध्ये चेक करायचं आहे. जर सेम झालं तर काय, डिफरंट. होमो म्हणजे सेम आणि हेट्रो म्हणजे काय, तर डिफरंट. होमो म्हणजे काय, सेम, आणि हेट्रो म्हणजे काय, डिफरंट. फॉर एक्झाम्पल बघा की A आणि B नावाचा जो कंपाऊंड आहे अशा पद्धतीचा तयार झालेला आहे. आता एक बॉन्ड तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग काय होतं, हा बॉन्ड ज्यावेळी ब्रेक होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे किती इलेक्ट्रॉन तयार झाले, तर 2 इलेक्ट्रॉन तयार झाले. बॉन्ड ब्रेक झाले म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 2 इलेक्ट्रॉन तयार झाले. मग जाताना हा स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, हा 1 इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. म्हणजे काय तयार होणार आहे, A आणि त्याचा 1 इलेक्ट्रॉन, B आणि त्याचा 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय तयार झालं, रॅडिकल फॉर्मेशन झालं. काय तयार झालं, हे रॅडिकल फॉर्मेशन. ते कुणाच्या प्रेझेन्समध्ये होतं, तर ते होतं UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये होतं. कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं, UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये. म्हणजे बघा बिझनेस करायला लागले, 2 जण आले, दोघांनी 50-50% ॲड केलेला आहे. आणि बिझनेस जर ब्रेक झाला तर जाताना सुद्धा 50-50% म्हणजे इक्वल घेऊन गेले, तर त्याला म्हटलं जातं होमोलॅक्टिक क्लिवेज. त्याला काय म्हटलं जातं, होमोलॅक्टिक क्लिवेज. म्हणजे काय, सिमेट्रिकल ब्रेकिंग होतं. काय होतं याच्यामध्ये, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम सच दॅट इच ॲटम रिटेन 1 इलेक्ट्रॉन ऑफ अ शेअर पेअर. जर बॉन्ड तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागलेले आहेत. आता जर बॉन्ड ब्रेक झाला, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत, तर दोघे 1-1 इलेक्ट्रॉन काय करत घेऊन जातील, इक्वल इलेक्ट्रॉन घेऊन जातील. तर म्हणजे 1 इलेक्ट्रॉन घेऊन गेला तर त्याला काय म्हटलं, होमोलॅक्टिक क्लिवेज म्हटलं. हेट्रोलॅक्टिकमध्ये काय होतं, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होतं. काय होतं, अनसिमेट्रिक ब्रेकिंग. बघा एक्झाम्पल इथं की मगाच्या सारखंच काय, A आणि B मध्ये काय प्रेझेंट आहे, बॉन्ड प्रेझेंट आहे. तो बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आता दोन्ही इलेक्ट्रॉन 1 एलिमेंट घेऊन जाईल. म्हणजे काय झालं, बीनं किती इलेक्ट्रॉन घेतले, 2 इलेक्ट्रॉन घेतले. बीनं काय घेतले, 2 इलेक्ट्रॉन. दिले कुणी, एनं. दिला म्हणजे काय, चार्ज आला याच्यावर A. घेतला म्हणजे काय आला, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हे काय झालं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. काय झालं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कुणी घेऊन गेला, B घेऊन गेला. एकडं काय मिळाला का, काही नाही. एनं दिला म्हणून त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह आणि घेतला बीनं म्हणून त्याच्यावर चार्ज का आला निगेटिव्ह. बघा एचं काय तयार झालं, कॅटायन तयार झालं आणि बीचं काय तयार झालं, अनायन. पण होमोलॅक्टिकमध्ये काय फॉर्मेशन होतं, रॅडिकल फॉर्मेशन होतं. हा क्वेश्चन विचारला जाईल. एमध्ये काय होतं, फ्री रॅडिकल तयार होतात आणि हेट्रोमध्ये काय होतं, कॅटायन आणि अनायन फॉर्मेशन होतं. म्हणजे कार्बो कॅटायन आणि काय, कार्बो अनायन. कार्बो कॅटायन कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, कार्बो कॅटायन कार्बो अनायन कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. ओके. हे कधी आहे, तर नॉन पोलार सॉल्व्हंट, फेवरेबल इन नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये आहे. आणि हे हेट्रोलॅक्टिक कधी असणार आहेत, ते पोलार सॉल्व्हंटमध्ये असतील. चला आता मग याच्यामध्ये फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन हे कधी स्टेबल असतात आणि कधी अनस्टेबल असतात, हे क्वेश्चन विचारला जाईल. किंवा विचारला जाईल की कोणता जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि कोणता लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, हाय रिॲक्टिव्ह आणि लिस्ट रिॲक्टिव्ह. तर नेचर बघा, स्टॅबिलिटी ऑर्डर
कशाची? फ्री रॅडिकलची आणि कार्बोकॅटायनची, ही दोघांची सेम आहे. कशाची? फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायनची. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, इज मोर स्टेबल दॅन 0 डिग्री. हा रूल लक्षात ठेवायचा. कशाच्या बाबतीमध्ये? तर तो बघायचा आहे कार्बोकॅटायनच्या बाबतीमध्ये. कशामध्ये? कार्बोकॅटायन किंवा काय? फ्री रॅडिकल. कार्बोकॅटायन किंवा फ्री रॅडिकलसाठी हा रूल लक्षात ठेवायचा आहे. टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, इज मोर स्टेबल दॅन 0 डिग्री. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे? हा दिलेला आहे टर्शरी, हा दिलेला आहे सेकंडरी, इथं 2 पाहिजे सेकंडरी, त्यानंतर इथं काय दिलं? प्रायमरी, आणि ह्या ठिकाणी काय दिलं? 0 डिग्री. ओके, ह्या ठिकाणी पण तसंच आहे बघा, हा दिलेला आहे टर्शरी, हा सेकंडरी, हा प्रायमरी आणि 0 डिग्री. एक एक्झाम्पल बघू आपल्याला, म्हणजे तुम्हाला समजेल ही टर्शरी कशाला म्हणायचं. बघा, कार्बन आयन त्याला किती आहेत? 3 CH3 ग्रुप अटॅच आहेत. किती आहेत? 3 CH3. आणि ह्या कार्बनवर चार्ज काय? पॉझिटिव्ह. ज्या कार्बनवर पॉझिटिव्हली चार्ज आहे, ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप अटॅच आहे त्याहून त्याची, बघा हे कार्बन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला किती अल्किल ग्रुप अटॅच आहे? 3 अल्किल ग्रुप आहे, म्हणून हा काय झाला? टर्शरी झाला. तो काय झाला? टर्शरी कार्बोकॅटायन. हा का परत दुसरा बघा, CH आहे, याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. किती का अल्किल ग्रुप आहेत? 2 अल्किल ग्रुप आहेत. बघा, ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला किती अल्किल ग्रुप मिळाले? 2 आहे, म्हणून हा काय झाला? सेकंडरी झाला. त्यानंतर असं दिलेलं आपल्याला CH3 CH2. आता काय? पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनला किती आहेत? एकच आहे, मग हा कोण झाला? प्रायमरी झाला. ओके, आणि असा एखादा मॉलिक्युल आहे CH3 आणि जो चार्ज आहे पॉझिटिव्ह, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज त्याला कोणता आहे का? एकही नाही, तो काय झाला? 0 डिग्री झाला. जो स्टेबल आहे तो लिस्ट रिएक्टिव्ह असतो. जो हायली स्टेबल आहे तो काय असतो? लिस्ट रिएक्टिव्ह असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज हायली रिएक्टिव्ह एलिमेंट, हायली रिएक्टिव्ह एलिमेंट, तो लिस्ट स्टेबल कोण आहे? तर CH3 आहे. तो काय असणार आहे? हायली रिएक्टिव्ह असेल. काय असेल? हायली रिएक्टिव्ह. आणि जो स्टेबल आहे टर्शरी, तो कोण असेल? लिस्ट रिएक्टिव्ह असेल. काय असेल? तो लिस्ट रिएक्टिव्ह. जो लिस्ट स्टेबल आहे तो हायली रिएक्टिव्ह असेल, आणि जो हायली स्टेबल आहे तो काय असणार आहे? लिस्ट रिएक्टिव्ह. ह्याच्या बरोबर अपोजिट काय असतं? कार्बॅनियन असतं. ह्याच्या बरोबर अपोजिट काय असतं? कार्बॅनियन. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा, CH3 म्हणजे हा 0 डिग्री झाला, हा काय झाला? 1 डिग्री, हा झाला 2 डिग्री, आणि हा काय झाला? 3 डिग्री. तर ह्याच्यामध्ये 0 डिग्री इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, दॅन सेकंडरी, दॅन टर्शरी. तर ह्या पद्धतीचं आपल्याला काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. बघा, कंपॅरिझन ऑफ फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बोआयनायन. रॅडिकल आणि कार्बोकॅटायन सेम. टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, इज मोर स्टेबल दॅन 0 डिग्री. आणि कार्बॅनियनमध्ये अपोजिट आहे. 0 डिग्री इज मोर स्टेबल आहे. कशापेक्षा? 1 डिग्रीपेक्षा. ती स्टेबल आहे कशापेक्षा? 2 पेक्षा. आणि ती कशापेक्षा आहे? 3 डिग्रीपेक्षा. तर हे लक्षात ठेवायचं सिक्वेन्स. ह्याच्यात रिॲक्टिव्हिटी रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढं इलेक्ट्रोफाईल कशाला म्हणायचं आणि न्यूक्लियोफाईल कशाला म्हणायचं, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. बघा, इलेक्ट्रोफाईल कशाला म्हणायचं आणि न्यूक्लियोफाईल कशाला म्हणायचं. इलेक्ट्रोफाईल काय आहे की इलेक्ट्रोफाईल इज अन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. काय ते? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. न्यूक्लियोफाईल काय आहेत? न्यूक्लियोफाईल इज अन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. काय ते? इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रोफाईल ई आणि त्याच्यावर चार्ज असणार आहे पॉझिटिव्ह. न्यूक्लियोफाईल NU चार्ज काय आहे? निगेटिव्ह. ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तो काय झाला? इलेक्ट्रॉन रिच. निगेटिव्ह चार्ज कधी येणार? जर दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर. म्हणजे आता इलेक्ट्रॉन काय झाले? जास्त झाले. पॉझिटिव्ह चार्ज कधी येणार? इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यानंतर म्हणजेच काय झाले? इलेक्ट्रॉन कमी झाले. म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डिफिशियंट, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या काय? कमी. त्याला काय म्हणलं? इलेक्ट्रोफाईल. आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, त्याला काय म्हणलं जातं? न्यूक्लियोफाईल. ओके, त्यानंतर काय सांगितलं बघा की हे जे निगेटिव्ह चार्ज आहेत ते काय आहेत? इलेक्ट्रॉन सिकिंग आहेत. ओके, आणि इलेक्ट्रॉन सिकिंग आहेत. बरं, अजून काय सांगितलंय? इट अटॅक अ न्यूक्लियोफाईल सेंटर इन द सबस्टन्स अँड ब्रिंग अबाउट द इलेक्ट्रोफाईल रिएक्शन.
म्हणजे आता अटॅक कोणाचा होणार आहे, तर अटॅक्स न्यूक्लियोफाईल सेंटर इन द सबस्ट्रेट अँड ब्रिंग अबाउट द इलेक्ट्रोफाईल रिॲक्शन. ह्याचा जो अटॅक आहे तर अटॅक्स टूवर्ड द पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे निगेटिव्ह चार्जचा अटॅक हा कुठं होत असतो, तर तो होणार आहे पॉझिटिव्ह चार्जला. निगेटिव्ह चार्जला काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक होणार आहे. परत काय होणार आहे बघा, की इट इज इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहेत. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर त्याला काय म्हटलं जातं, लेविज ॲसिड म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, लेविज ॲसिड. आणि हे काय असणार, लेविज बेस असेल. काय असेल ते, लेविज बेस. ओके, इलेक्ट्रॉन पेअर काय करतील, डोनेट करतील. पुढं, इट कॅन बी पॉझिटिव्हली चार्ज आयन ऑर न्यूट्रल स्पेसिस हॅव्हिंग द व्हॅकंट ऑर्बिटल. दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, एक तर पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे किंवा न्यूट्रल असला पाहिजे. काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रल असं, हे लक्षात ठेवा. म्हणजे इलेक्ट्रोफाईलवर काय असेल, एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल, नाहीतर तो काय असेल, न्यूट्रल असेल. न्यूट्रल कधी, त्याच्यामध्ये व्हॅकंट ऑर्बिटल असेल. काय असेल, व्हॅकंट. आणि न्यूक्लियोफाईल कशाला म्हणायचं, ज्याच्यावर काय पाहिजे, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे किंवा काय असला पाहिजे, लोन पेअर असला पाहिजे. निगेटिव्ह चार्ज किंवा काय असेल, लोन पेअर. आधी इथं काय पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. आता हा BF3 आणि AlCl3 यांच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, व्हॅकंट ऑर्बिटल प्रेझेंट आहे. नॉट अ डी, व्हॅकंट ऑर्बिटल प्रेझेंट आहे. मग तो काय झाला, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. आणि न्यूट्रल मॉलिक्यूल आणि पॉझिटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रोफाईलमध्ये येतो. न्यूक्लियोफाईलमध्ये काय पाहिजे, निगेटिव्ह चार्ज बघायचा आहे, आणखी लोन पेअर बघायचं आहे. म्हणजे इथं काय प्रेझेंट आहे, तर लोन पेअर आहे. Clवर निगेटिव्ह चार्ज आहे, इथं Nवर निगेटिव्ह चार्ज आहे. या ठिकाणी काय झाला, H2 ह्याच्यावर लोन पेअर प्रेझेंट आहे, NH3 ह्याच्यावर लोन पेअर प्रेझेंट आहे. त्यानंतर हा ROH अल्कोहोल, ऑक्सिजनवर काय लोन पेअर प्रेझेंट आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किंवा न्यूट्रल. आणि न्यूक्लियोफाईल म्हणजे त्याच्यावर काय पाहिजे, लोन पेअर पाहिजे. आणखी काय पाहिजे, त्याच्यावर लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लियोफाईल. तुम्हाला क्वेश्चन विचारतील, फाइंड आउट द न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रोफाईल, त्याच्या रिगार्डिंग त्याच्या क्वेश्चन्स विचारला जाईल. इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आय इफेक्ट किंवा मायनस आय इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन आहेत, एक प्लस आय इफेक्ट आहे, दुसरा मायनस आय इफेक्ट आहे. प्लस आय इफेक्ट कोण दाखवतं आणि मायनस आय इफेक्ट कोण दाखवतं हा विचारला जातो. प्लस आय इफेक्ट, ऑल अल्किल ग्रुप, सगळे अल्किल ग्रुप हा प्लस आय इफेक्ट दाखवतो. सगळे अल्किल ग्रुप काय दाखवतो, प्लस आय इफेक्ट दाखवतो. आणि मायनस आय इफेक्ट, सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन काय दाखवतं आपल्याला, मायनस आय इफेक्ट दाखवतात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा NO2 त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, CN त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, C डबल बॉन्ड OH असा कंपाऊंडचा मॉलिक्यूल आहे, C डबल बॉन्ड OH किंवा OR किंवा C डबल बॉन्ड OR. त्या पद्धतीचे मॉलिक्यूल तुम्हाला काय दाखवतील, मायनस आय इफेक्ट दाखवतील. आर म्हणजे कशाच्या रिगार्डिंग काय, तो रेझोनन्सच्या रिगार्डिंग आहे. तर प्लस आर इफेक्ट कोण दाखवतील, हॅलोजन फॅमिली, OH, OR, O जे देऊ शकणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा मॉलिक्यूल असेल. इथं काय, NH2 याच्याकडे काय प्रेझेंट आहे, लोन पेअर. मग हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे, देणार आहे. काय येणार आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे. मग प्लस आर इफेक्ट आहेत. पण ह्या ठिकाणी जर बघितलं आपण, कोण आहे, CHO किंवा हे किंवा CN, तर तसं कसा मॉलिक्यूल आहे, ह्या पद्धतीचा मॉलिक्यूल आहे. C डबल बॉन्ड O आणि काय तयार झालं इथं, H. आता हा काय करणार आहे, तर हा डबल बॉन्ड इथं ब्रेक होईल, इथं घेतला आणि इथून काय केलं, इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाला. म्हणजे काय तयार झालं, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार. ती इथं काय झाला O आणि इथं काय तयार झाला, निगेटिव्ह, आणि इथं काय झालं, H. अशा पद्धतीचं मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे हे काय इलेक्ट्रॉन देतात आपल्याला, तर हे काय झाले, प्लस आर इफेक्ट. ते इलेक्ट्रॉन घेतात, ते काय झाले, मायनस आर इफेक्ट झालं. तर अशा पद्धतीचा हा डाटा आहे आणि हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा, हा शेवटचा पार्ट होता. तर एवढेच कन्सेप्ट आहेत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर एवढेच कन्सेप्ट आहेत. हे कन्सेप्ट जर व्यवस्थित जर लर्न केले, समजले, तर तुम्हाला काय अडचण नाही. हे एकदा लर्न करा. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्या रिगार्डिंग जे MCQ आहेत, PYQ आहेत, ते उद्याच्या लेक्चरला आपण कंप्लीट करू. पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.